चला वेळ वाचवा, आपण वेळ घेताय दीपक सर, सूचना करा खेळाडूंना. पुढील चेंडू किरण. हो इथे पंचाला पास करून टाकलेला हा ही चेंडू अंगाचा वेध घेतोय, थोडासा उत्साह जास्त. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये, केवळ आणि हा केवळ प्रयास होता फलंदाजाला थोडस विचलित करण्याचा. दोन्ही चेंडू मात्र निर्धाव असणार आहेत आणि फलंदाज साहिल मात्र थोडासा संयम बाळगला गेलाय, थोडासा शांत आहे. परंतु हा संयम सुटला जातोय. चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड करेल. त्यावेळेस फेकी मात्र पहा सुरेख आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा श्रीगणेशा होतोय, अर्थात धावफलकावरती 2 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक किरण गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. ओ या दरम्यान एक ताबडतोब फटका सरळ सीमारेषेला भेदेल आणि पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा डीजे. या 6 धाव्यांबरोबर धावफलक वेगाने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. ओ या दरम्यानचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु पोहोचू शकला नाहीये. दैव बलवत्तर अर्थात नशिबाची साथ. क्रिकेटमध्ये 100% कुठेतरी ही साथ सुद्धा गरजेची असते, ती इथे साहिलला भेटतीये. 1 धाव आणि धावफलकावरती जाऊयात. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती लावल्या जातील. ओ यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु ताळमेळ नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता की चेंडू बरोबर चोर पोलीस खेळत होता हे मात्र कळण्यास तयार नाहीये. यस, परंतु प्रयत्न चांगला होता, चौकार जाऊन दिला नाहीये. षटक संपलंय पहिल्या क्रमांकाचं. आत्ताच्या 3 धावा. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटलंय. काहीसा तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंजुर्ड आहे, परंतु इंजुर्ड असताना सुद्धा सांघिक खेळ करायचंय, संघासाठी योगदान द्यायचंय, म्हणून तो आज मैदानाच्या मध्ये उभा आहे आणि हे संघासाठी खूप मोठं काम आहे. जाऊयात धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, बनवल्या गेल्या त्या 12 धावा. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. गोलंदाज सज्ज झालाय. ओ यावेळेस हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल असेल. गोलंदाज तुषार. यस, काहीशा सूचना तुम्हाला या ठिकाणी भेटतायत. त्याचं जर योग्य वेळेस तुम्ही समाधान नाही शोधलं तर मात्र ते समाधान शोधायला पंच तयार आहेत. गोलंदाजी मार्क वरती आहे तो तुषार. सलामीची जोडी साहिल आणि सुमित. सामना करेल तो आता सुमित. हो यावेळेचा फुलटा चेंडू होता, समोर खेळला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मिड ऑन मध्ये, परंतु 1 धाव रोखू शकणार नाहीये. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. धावफलकावरती पूर्ण होतील त्या 13 धावा. साहिल आणि सुमित.
हो यावेळचा हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक काय करतोय, पोहोचलाय धावाची संधी. ओह इथे मात्र दबडली गेली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील 15 धावा. यहाँ पे थकना मना है, रुकना मना है. क्रिकेट हा खेळच असा आहे त्याच्यामध्ये फिटनेस भरपूर पाहिजे. कारण क्रिकेट राजा इथे थांबण्यास वेळ कोणाला, थांबला तो संपला. निर्धाव चेंडू असणार आहेत. साहिल थोडासा मला तो इंजुर्ड झालाय, परंतु त्याची जी संघासाठी खेळण्याची क्षमता आहे ती मात्र तो पणाला लावणार आहे. आणि हाही सर्व स्पर्धा मला वाटतं आंतरराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे चालू आहे. ओहो यावेळेस हा मिस टाइम शॉट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी खराब, फेकी खराब आहे आणि त्यामुळे साहिल आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. त्याने जीव मुठीमध्ये धरला होता का पोहोचतो की नाही, परंतु सरते शेवटी पोहोचला. 1 धाव त्या ठिकाणी आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 16 धावा. अजूनही दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 1 चेंडू बाकी. पाहूया सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा सुमित. गोलंदाजी मार्कवरती आहे तो तुषार. ओहो हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. डीजे या विकेटची पडझडीनंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. या षटकामध्ये तुषार ठरलाय हुशार, कारण फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट सुद्धा घेतलेले असणार आहेत. नवीन फलंदाज कोण, न्यू बॅट्समन नेम प्लीज. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. सुलतान. नावाप्रमाणे कामगिरी होईल का मात्र हे पाहायचंय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जाऊयात. या ठिकाणी बनवल्या गेल्यात त्या 16 धावा बरोबर. आजच्या सरासरीने 2 षटकामध्ये 16 धावा आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. ओ इथे शॉर्ट पिच चेंडू, सुरेख फटका खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि जाईन सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार खणखणी चौकार. 4 धावा. या 4 धाव्यांबरोबर धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटम हँडचा वापर केलाय. 2 पायाच्या भगदाडातून चेंडू निसटलाय, परंतु त्याचा फायदा इथे प्रतिस्पर्धीला घेता आलेला नाहीये. एकच धाव
या ठिकाणी भेटेल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती एक गडीच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि सुलतान. ओ या दरम्यान साहिलच्या बॅट मधून सरळ चेंडू तुषारच्या हातामध्ये आणि इथे मैदान सोडावं लागेल साहिलला. दुसरा धक्का. आनंद मात्र त्याचा पुरेपूर उठवला जातोय. तिसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. साहिल मात्र थोडासा इंजुर्ड वाटत होता आणि म्हणून त्याचा आणि चेंडूचा आणि बॅटचा संपर्क खासा होऊ शकला नाहीये. पाहूया साहिलची जागा चालवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित. किरणच्या या षटकामध्ये पुन्हा एकदा एक विकेट आपल्याला पाहायला भेटते. नवीन फलंदाज अमित सामना करेल या चेंडूचा. बिग हिट केला गेलाय. शॉट ऑफ द पूल सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावा. या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि आकार घेईन 27 धावफलकावरती. या 6 धाब्यांनी 27 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय चालू असताना. उलटा चेंडू. दिशा मात्र दाखवली जाते. ट्रॅव्हल करतो चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि पंच दीपक पिळगावकर सर कळवतात चेंडू सीमा पार. फरार. चौकार. 4 धावा. मॅच बॉल आलेला नाही अजून. तिकडे जे प्रेक्षक वर्ग बसलेला आहे क्रीडा प्रेक्षक राजा आपल्याला विनंती असेल या 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती पूर्ण होतील 31. हो यावेळेस आणखीन एक चांगला फटका खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय परंतु चेंडूला घेऊन सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा एक सुरेख फटका. सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. शेवटचे 3ही चेंडू मात्र सुरेख खेळले गेलेत आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावरती पूर्ण होतील त्या 35 धावा. अजूनही 2 चेंडू घ्या. खालचे बॉल घ्या. पाटील घ्या. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पाहूया चौथ्या षटकाची जबाबदारी कोण घेत आहे. चौथं षटक रोहित आणि समोर असेल सुलतान. पाहूया हा सुलतान मिर्झा आहे की ओहो. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग मात्र मिस झालाय. मिस टाइम शॉट. चेंडूला व्यवस्थित भापता आलेलं नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल.
धावफलक एका धावेने पुढे सरकेल. पूर्ण होत आहेत धावफलकावरती 36 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीला याच संघांनी जवळपास फलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः धुमाकूळ घातला होता, परंतु आता मात्र कुठेतरी शांत केलेत. कारण दोन्ही संघाची ताकद एकमेकांसमोर समान असणार आहे. कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे कस लागला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आणि सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय तो सुलतान. ओहो, यावेळेस हा चेंडू वाईट चेंडूचा इशारा पंचांद्वारे कळवला जातोय. धावफलक एका धावेने पुढे सरकेल आणि धावफलकावरती 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस सुलतान साठी आणि यावेळेस सुलतान कव्हर क्षेत्रामध्ये फायर करतोय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणी चौकार. 4 धावा. धावफलक 4 ने पुढे सरकेल. आकार घेत असताना 42 धावा धावफलकावरती पूर्ण. चौथ्या षटकाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथाव. यानंतर अजून एक सामना होणार आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका. अफलातून सरळ सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणी चौकार. 4 धावा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा पॅकेट बडा धमाका. ए सुलतान कर दे चढाई, आणि त्यांनी ती आता करण्यास सुरुवात केलीत. ओहो, पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सफल झालाय. त्यामुळे हा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटने फलंदाजांचे लाड पुरवणे बंद केलेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या पंचांनी फार आता फलंदाजांचे लाड केले जाणार नाहीत हे मात्र दाखवून दिलंय. सफल झाला. वाईटची रेषा तितकीच पुढे जाणार. हो, यावेळेस मात्र दंडित केलं जात आहे. वाईट चेंडू, खराब चेंडू. धावफलक एका धावेने पुढे जाईल आणि धावफलकावरती धावफलक आकार घेत आहे. 47 धावा. या 47 धावा बनवण्यासाठी एक फलंदाज गमवायला लागलाय. 2 ताकदवान प्रतिस्पर्धी अर्थात जय बजरंग इंदापूर विरुद्ध माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. यावेळेस मात्र फसलाय फलंदाज आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या त्या 47 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, अर्थात शेवटचं षटक. तोडाफोडा आणि राज्य करा. पाहूयात. चला, पंच खेळाडूंना सूचना करा, वेळ वाचवा. अजून एक सामना बाकी आहे. यावेळेस शेवटच्या षटकाला सुरुवात. खराब चेंडूने मात्र सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा पंच दीपक पिळगावकर सर कळवतायत हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती आहेत
5वे षटक घेऊन बालाजी. ओ हा चेंडू हवेमध्ये उंच पुरा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडू खाली आला होता, परंतु अंदाज मात्र बांधता आलेला नाहीये. याच दरम्यान घेतलेल्या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 50 धावा. संघाचं अर्धशतक मात्र धावफलकावरती लावलं गेलंय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट मात्र थोडीशी लवकर गेली, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी मात्र बनवली गेली. शेवटच्या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो बालाजी. सामना करेल फलंदाज. यावेळेस पंचाला पास करून टाकलेला चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेलाय आणि चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. कार्पेट ड्राईव्ह, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. हे मैदान जर पाहिलं तर आउटफील्ड याची खूप तेज आहे आणि ज्या मैदानाची आउटफील्ड तेज असते ते मैदान खऱ्या अर्थानं जास्त धावा बनवण्यामध्ये ती खेळपट्टी साथ देत असते. चोपन्न धावा धावफलकावरती. ओ आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटेल आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. एक टप्पा खात, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. आणि धावफलकावरती पूर्ण होत आहे 58 धावा, 58 रन. पाठीमागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 85 चेस झाल्यात, परंतु ते संघ वेगळे होते आणि हे संघ वेगळे आहेत. परंतु खेळपट्टी तीच आहेत, मैदानही तेच आहेत, परंतु खेळण्याचा अंदाज मात्र वेगळा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बालाजी. ओ यावेळेस हा चेंडू पहा, धाव घेण्यापासून मात्र थांबवलं गेलंय, नकार दिलाय. कदाचित शेवटच्या चेंडूवरती राहिलेल्या मोठे फटका खेळण्याचा मानस फलंदाजाने तयार केलाय. पाहूयात या षटकातील मला वाटतं 2 चेंडू बाकी असतील आणि या 2 चेंडूवरती काय करामत फलंदाज करणार आहे. ओहो हा चेंडू सुरेख, लाजवाब. निर्धाव मात्र असणार आहे, कुठली धाव मात्र दिली नाहीये. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज तयार. पंचांना पास करून टाकलेला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव, धावबादची संधी आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे. याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपेल आणि प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 58 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 59 धावा. तर मंडळी या
तर मंडळी प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 58 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 59 धावा. ओ यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय अंगाचा वेध घेतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी शुभम आणि किरण मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती आहे तो सुलतान. फलंदाजीच्या माध्यमातून सुलतानने चांगली भूमिका साकारली. इथे गोलंदाजीच्या माध्यमातून काय करतोय. ओहो यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. विकेटच्या पाठीमागे विकेट किपर जर पाहिला अमित एक चांगली भूमिका मात्र पार पाडतोय आणि अपेक्षा आहेत हाही सामना रोमहर्षक होईल. ज्याप्रमाणे याच्या अगोदरचा सामना आपण पाहिलात अगदी 85 धावा चेस केल्या. इथे त्या धावा कुठेतरी कमी आहेत. जिंकण्यासाठी जरी नसल्या तरी लढण्यासाठी मात्र पुरेशा ठरतील अशी अपेक्षा. ओ हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दोघात तिसरा यस इथे झेल घेतलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड आणि पहिला धक्का फलंदाज शुभम बाद. खूप मोठी विकेट. या अगोदरच्या सामन्याचा नायक यावेळेस संघासाठी बनलाय खलनायक. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच या सामन्यामध्ये 0. आधीच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये 0. सुलतान फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा चुनूक जी सुलतानने दाखवली होती आणि गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली गोलंदाजी दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन नेम अक्षय. ओहो बिग हिट. यस चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा सीमा पार. खणखणी षटकार 6 धावा. डगआउट मधूनच फलंदाज सेट होऊन गेला की काय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलंय आणि धावफलकाचा श्री गणेश होतोय 6 धावा धावफलकावरती. ओ यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कुठली धाव मात्र भेटणार नाही. धावफलक स्थिर असेल. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो किरण. हो यावेळेचा हा चेंडू विकेट किपर यस पंच कळत आहेत. खराब वाईट बॉल. इथे गोलंदाजाला दंडित केलं जातंय. दंड भोगावा लागेल भरावा लागेल. एका धावेचा. धावफलक 1 ने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 7 धावा. यस हा प्रयत्न फक्त दिशाभूल करण्यासाठी होता परंतु दीपक पिळगावकर सर यांची दिशाभूल करणं साहजिकच अजिबात सोपं काम असणार नाही. याबरोबर षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि धावफलकावरती बनवल्या त्या 7 धावा. विजयासाठी बडवायच्यात 59. 24 चेंडू शिल्लक असतील आणि या 24 चेंडू मध्ये अजून 52 धावांची गरज आहे. गल्ली ते दिल्ली असं अंतर आहेत. जवळपास 13च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील.
दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पाहूयात कुठल्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॉलर्स नेम विशाल. दुसरं षटक घेऊन आलाय. सामना करेल तो फलंदाज समोर. किरण आणि अक्षय ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय ऑन स्ट्राइक. ओहो, यावेळेचा पहा एक चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठली धाव मात्र नाहीये. धावफलक स्थिर असणार आहे 7 या धावसंख्येवरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं असेल. फील्ड सजावट जर पाहिली तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक बाहेर काढलेत. ओ, हा चेंडू हवेमध्ये उंच पुरा फटका खेळलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय. जय बजरंग इंदापूर संघाची नौका आता वाऱ्यामध्ये सापडलीत आणि या वादळातून या नौकेला जर बाहेर काढायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये नाविक अर्थात संघ नायक कॅप्टन याला कॅप्टनी पारी मात्र खेळावं लागेल. दुसऱ्या षटकाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहेत. विशाल सामना करेल तो समोर आता अक्षय, माफ करा किरण. ओ, आकुटापाचे चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि सरळ विकेटचा खात्मा. धक्का क्रमांक 3. तिसरा धक्का जय बजरंग इंदापूर या संघाला. 2 चेंडूवरती 2 विकेट सलगच्या. विकेटची ही डोकेदुखी संघाच्या पाठीमागे लागलीत आणि या विकेटच्या डोकेदुखीसाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना नाना. पाहुयात नाना आपल्या संघासाठी कशा पद्धतीने योगदान देत आहेत. गरज आहे धावांची लयलूट करण्याची, धावांची गती वाढवण्याची. स्ट्राइक रेट वाढवण्याची गरज फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अनिल अण्णा पवार स्ट्राइकला असतील तर गोलंदाजी मार्क वरती आहे तो विशाल. 3 चेंडू आतापर्यंत टाकल्यात. पहिला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. गॅप मध्ये वाटचाल करतोय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. चौथा चेंडू मोके पे चौका. 4 धाव या ठिकाणी भेटतील. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलक जाईल दुहेरी अंकामध्ये. 1 ओव्हर 1 11 11 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बराचशा कालावधीनंतर हा चौकार पाहायला भेटलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा विशाल सज्ज झालाय, सामना करेल. ओहो, हा चेंडू निर्धाव. सुरेख लाईन लेंथ जी नक्कीच आपल्याला पाहायला भेटते.
विशाल पुन्हा एकदा तयार. यावेळेस हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटची पुन्हा एकदा बाहेरची कडा घेतली जाते. क्षेत्ररक्षक पहा चित्तेच्या चपळाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. पायामध्ये विजेचा संचार जसा व्हावा असं मात्र क्षेत्ररक्षकाने पाठलाग केला चेंडूचा आणि तिथे क्षेत्ररक्षक जिंकला. संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्यात असं म्हटलं तरी हरकत नाहीये. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 13 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 46. 12 चेंडू मध्ये बनवल्यात 13 आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 46. प्रवास तसा अवघड आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हरलेले सामने सुद्धा जिंकले जाऊ शकतात. या मैदानावरती 5 षटकांमध्ये 85 धावा जर चेस होऊ शकतात तर या 18 चेंडू मध्ये 46 धावा सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. परंतु त्या बनवण्यासाठी स्वतःला प्रमोट करावा लागेल. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. पॉवर प्लेची पाबंदी हटवली गेली. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती तैनात केलेले पाहायला भेटतील आणि खऱ्या अर्थाने आता इथे फलंदाजीचा कस लागणार आहे. गोलंदाज तयार. हो यावेळेस हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती गॅप मध्ये खेळलाय आणि पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलक 4 ने पुढे सरकेल. 17 धावा. दोन्ही मॅच मध्ये फ्लॉप गेला. हॅलो चेक. या 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहे. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्कवरती साहिल. सामना करेल समोर नाना. ओहो आणखीन एक सुरेख फटका. चापट मारावी असा आवाज मैदानामध्ये जरूर आलाय आणि दीपक पिळगावकर सरकळवत आहेत. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती 21 धावा. 2 चेंडूने पुन्हा एकदा पहा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा संघाला ते घेऊन आलेत साहिल. यस पंचांना पास करून टाकलेला चेंडू बिग हिट आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंच दीपक बेळगावकर सरकळवत आहेत. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. 6 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 3 चेंडू मध्ये वसूल केल्यात 14 आणि अगोदर 13 धावा बनवण्यासाठी चेंडू लागलेत 12. हा आहे क्रिकेटचा खेळ. कधी केव्हा कुठे कसं काय होईल कोणी सांगू शकत नाही आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेने भरलेला खेळ का म्हटला जातो याचं हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. 6 चेंडू मध्ये 36 होतात तर 6 मध्ये कधी कधी 1 होत नाही. साहिल टू नाना. आणखीन एक मोठा फटका परंतु यावेळेस थोडीशी ताकद कमी पडेल. बॅकअप चांगला भेटतोय. कव्हर केलं जात आहे. नक्कीच एक चांगली क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र जे विणलं गेलंय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 28 धावा.
तर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत युवराज भाऊ धनाने. आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत षटकार, 6 धावा. चेंडू हातातून निसटला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. जिथे विकेट हवी होती तिथे 6 धावा गेल्यात. क्षेत्ररक्षकाकडून काहीसा फंबल झाला. आता काय झालं, कसं झालं, परंतु ते झालं. आता त्या क्षेत्ररक्षकालाही कळलं नसेल हे कसं घडलं. हो, इथे पहा, हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, दुखऱ्या जागी घाव आणि षटक याच बरोबर संपलंय. धावफलकावरती जाऊयात. 27 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 19 धावा. बारा चेंडू 19 धावा. या षटकात 27 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा दिल्या होत्या. तिसरं षटक सामन्याला टर्निंग पॉइंट देणारं ठरलं. चौथ्या षटकाला सुरुवात. हो, हा चेंडू सुरेख, लाजवाब, तेज तरार चेंडू. 11 चेंडू आणि विजयासाठी बडवायच्यात 19 धावा. या जोडीने मात्र सामन्याला खऱ्या अर्थानं एक वेगळं वळण दिलेलं असणार आहे. ओहो, सुरेख फटका खेळला गेलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. घर वाले घर नाही और हमें किसी का डर नाही. 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती पूर्ण होतील 44 धावा. 10 चेंडू आणि बनवायच्यात विजयासाठी 15 धावा. 10 चेंडू 15. सामना होता कुठं, सामना गेला कुठं, अजून कुठेही गेला नाहीये. 1-2 विकेट, सामना पुन्हा एकदा वापस झुकणार आहे, फिरणार आहे. ओहो, अप्रतिम, लाजवाब विकेट किपरिंग मात्र पाहायला भेटते. हा चेंडू मात्र खराब असणार आहे, वाईट असणार आहे. धावफलक एका धावाने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक असतील 10 आणि बनवायच्यात 14 धावा. पहा, एका षटकाने सामन्याचं होत्याचं नव्हतं केलं. ओ, या दरम्यान एक मोठा फटका. व्हॉट अँड ग्लोरीज कॅच. एका हाताने झेल टिपला गेलाय आणि पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. कॅच ऑफ द मॅच. कॅमेरामध्ये हा क्षण कैद करावा, त्याचं छायाचित्रण करावं आणि ते घरी जाऊन पाहावं, असा झेल मात्र नक्कीच आहे. कॅच पकडा आणि मॅच जखडा. कॅचेस विन द मॅचेस म्हणूनच म्हटलं जातंय. प्रयत्न केला आणि त्याला भरपूर प्रतिसादही त्या ठिकाणी भेटला. शेवटचे 9 चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये विजयासाठी बडवायच्यात 14 धावा.
हो यावेळेस हा चेंडू पहा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जाते पाठीमागे. निर्धाव स्वरूपामध्ये शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि या 8 चेंडू मध्ये विजयासाठी बडवायच्या 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहे तो सुलतान. ओहो आणखीन एक चांगला चेंडू. सुलतान वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. यावेळेस पुन्हा एकदा 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि हाही चेंडू निर्धाव. छोटा पॅकेट बडा धमाका. सुलतान मॅचला फिरवलं गेलंय आणि तो कॅच मला वाटतं खऱ्या अर्थाने मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलाय. सामना 10 बॉल 12 बॉल 19 होता आणि कॅच घेतल्यानंतर 5 सामना फिरला गेला. तिथून पुढे 3 चेंडू निर्धाव टाकले गेले आणि आता 6 चेंडू विजयासाठी बडवायच्यात 14 धावा. 6 चेंडू 14. सामना तसा 10 चेंडू 14 होता परंतु तिथून पुढे 4 चेंडू निर्धाव टाकले गेले ते सुलतानने आणि संघाला एक कमबॅक करून दिलाय. एक वापसी करून दिली. एखाद्या भुकेल्या व्यक्ती समोर तुम्ही पाची पकवानाचं ताट ठेवावा आणि अचानक ते ताट हिरावून घ्या आणि त्याचा चेहरा पहा. कदाचित अशी परिस्थिती एका संघाची होणार आहे कारण सामना हा दुहिता मनस्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाला समान संधी विजयाच्या नक्कीच असणार आहेत. पाहणार आहोत कोणता संघ विजयाला गवस निघालेल आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय अमित. अर्थात संघाच्या कॅप्टनने अमितच्या हातामध्ये सामना दिलाय. समोर सामना करेल फलंदाज तुषार. ओहो यावेळेस पंचांकडे अपील. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा. टेनिस क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं घडू शकतं. तुषार आणि नाना माफ करा तुषार आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे तो अमित. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज विजयासाठी. ओ यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोर खेळला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. एकाच धावेवरती थांबावं लागलंय. 46 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 आणि या 4 चेंडू मध्ये विजयासाठी बडवायच्या त्या 13 धावा. आज 13 हा अंक बराच वेळा आलाय. हा चेंडू खराब असेल. यस पंच दीपक पिळगावकर सर दंडित करतायत गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावफलक मात्र एका धावेने पुढे सरकेल आणि धावफलकावरती 47 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा. अमित दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये मात्र शांततेचा माहोल. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटलाय. झेल सुटलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडला गेलाय. एकच धाव भेटेल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 48 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये विजयासाठी बडवायच्या 11 धावा. 3-11.
ज्या खेळाडूने सामन्याला वळण दिलं होतं 2 षटकार 1 चौकार. खालच्या फलंदाजाचं नाव कळवा नॉन स्ट्राईकचा. शुभम. ओहो हा चेंडू पुन्हा एकदा खराब. वाईट चेंडू असेल. पुन्हा एकदा दंडित केले गेले गोलंदाजाला. अवांतर धावफलकात भर पाडेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील 49 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 3 आणि या 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 10 धावा. हो या दरम्यान एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू खाली चूक करणार नाहीये. परतावा लागेल या ठिकाणी फलंदाजाला. आणखीन एक विकेटचा खात्मा. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावा. नवीन फलंदाज बालाजी. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्यात 10 धावा. अमित गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत आणि सामना करण्यासाठी फलंदाज तयार. शुभम. ओहो इथे पहा सुरेख चेंडू टाकला गेलाय. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्यात आता 10 धावा. सामन्यातली औपचारिकता बाकी. सामन्यावरती पकड निर्माण करतोय माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघ. या सामन्यावरती जर पकड पाहिली तर मजबूत पकड माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघाची. हो खोलवर टप्प्याचा चेंडू आणि याचबरोबर सामना संपलाय. सामना जिंकलाय माय फाउंडेशन देवा 11 इंदापूर संघानं. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत.